जय मी मंडळी, आज आपण बनवणार आहोत तरोट्याची भाजी. भाजी ही फक्त पावसाळ्यामध्येच निघते आणि कसा पहिला पाऊस असते की नाही तेव्हाच मिळते ही भाजी. तर आता मी माहिती आहे ती भाजी थोडीशी काढली, तोडली, माझ्या मम्मीनेच पाठवली माझी भाजी आणि आता तिला मी उकळायला ठेवलेली आहे. जी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि स्टार्टिंगला ती थोडीफार येते म्हणजे बारीक पत्ती राहतात नाही का, तर तीच भाजी चांगली लागते. तर माझ्या मम्मीने माहिती आहे का तिने तोडली पण आणि माझ्यासाठी पाठवली पण. तर ही बघा माझी ही तरोट्याची भाजी उकडलेली आहे आणि ही बघा ही भाजी अशी दिसते. तरोट्याची भाजी बनवण्यासाठी मंडळी आपण 2 कांदे, मोठे कांदे घ्यायचे आणि काही बारीक लाल खोड्या मिरच्या. हे बघा मंडळी मी कांदे आणि लाल खोड्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. बघा मंडळी इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल टाकते आणि माहिती आहे मेन म्हणजे या तरोट्याच्या भाजीला आपण तेल भरपूर टाकायचं, कारण या तरोट्याच्या भाजीला तेल जास्त लागते. म्हणून मी अडीच डबले टाकले आहे माझ्या पद्धतीने. जर तुम्हाला जेवढं टाकायचं आहे तेवढं टाकू शकता. मंडळी ही भाजी आता इथे अशी उकडलेली आहे, थोडीशी वाफ लावून घेतलेली आहे मी, कारण ही भाजी आहे कोरडी. तर आता मी या चाळणीमध्ये टाकून घेत आहे पाणी झाल्यासाठी. हे बघा मंडळी आता इथे तेल गरम झालेलं आहे माझं. यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. आता कांद्याला आपण छानपैकी ब्राऊन पर्यंत होतपर्यंत ठेवूया. ही झालेली आहे. आता हिला आपण थोडीशी थंड पाण्यामध्ये थोडंसं हे करून घेऊया, म्हणजे याची गरमावट चाली जाईल. आणि या भाजीला चांगल्यापैकी असं दोन्ही हाताने असं करून पाणी झारून घेऊया याचं. हे बघा चांगल्यापैकी पाणी झारून घ्यायचं. बघा मंडळी आपण ही भाजी आता थोडी मोकळी करून घेऊया. मंडळी कांदा आता असा होत आहे, तर यामध्येच आपण थोडासा, कारण खोड्या मिरच्या पण आपल्याला फुटलेल्या पाहिजे, आपण लाल खोड्या मिरच्या टाकून घेतले आहे आणि यामध्येच आपण चवीपुरतं मीठ सुद्धा. आता याला होतपर्यंत आपण परतून घेऊया. आपले हे कांदे आणि मिरच्या झालेले आहे. यामध्येच आपण ही भाजी पण टाकून घेऊया आपण मोकळी केलेली. ही कुठेही मिळते मंडळी, सहज प्रति मिळते, कारण हिवाळ्यामध्ये वगैरे पावसाळ्यामध्ये ही भाजी खाल्ली पाहिजे, कारण बॉडीसाठी चांगली असते, गरम असते ही भाजी. तर आपल्या शरीरामध्ये गरमावट तयार करते ही भाजी आणि खाण्यासही खूप चविष्ट लागते. कुठेही मिळते ही भाजी, जंगलामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूची पण लागते ही भाजी. बघा मंडळी ही झाली आपली तरोट्याची भाजी. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.